हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग आहे. काल मी आलते अंदूरला आणि आज आम्हाला जायचं शेतामध्ये. वेळामुशा आहे आज. ऑफकोर्स वेळामुशा कधी स्किप नाही करत मी. हां, आणि मग आता आम्ही शेतात वगैरे जाणार आहे. तर आजीनी मामींनी सगळी तयारी केली आहे. हुंडे वगैरे तयार केलेत आणि मी आत्ता उठले ॲज ऑलवेज लेट. हां, तर आता आपल्याला रेडी वगैरे होऊन जायचं आहे शेतामध्ये. आय गॉट पिरियड्स ब्रो, बट स्टील ओके, इट्स ओके. वी विल मॅनेज टू रेकॉर्ड ऑल दिस फॉर यू ऑल. सगळेजण ज्यांना वेळामुशा नाही माहिती आहे, मी त्यांना सगळ्यांना आज दाखवेल की काय असते वेळामुशा आणि सांगेल पण की वेळामुशा का करतात. हॅलो गाईज, मी आलो आहे आता शेतामध्ये. भाई इथं खडक ऊन आहे. तर सी द पीस ओव्हर. इकडं काय पीस आहे. भाई फोटो दाखव. कोण आहे हे? ना कधीचे ते आधीचे आहेत. हा, तर मावशी काय पाहिजे का मम्मी? काय सांग, गुगलला सर्च कर बघायला. बघापासून वेळामुशा म्हणजे काय म्हणलं तर मामा, वेळामुशा म्हणजे काय? एवढं दिलेलं आहे ना, मग त्याला आपण थँकफुल राहायचं त्याच्यासाठी. भाई 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 जन्म के साथी काय काय उज्याला काय काय काय? हा, नाही टाकत नाही हे पण व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालंय. काय झालं? हा हा, जाऊ दे. दादा विचारलं मामांना, हा, लग्न झालंय का तुझं? कोणत्या मामाला? मामा गाईज आणि म्हशीच. डबल सेवा करत बरं का. काय? पुढच्या वर्षी डबल सेवा करत. हा, डन. हा, घ्यायला घ्या. अरे मार ना. गाईज, असं मी हे सगळं व्लॉग म्हणजे मी नाही केला आज थोडं व्लॉग विघ्नेशने केलंय, थोडं समृद्धीने केलंय, थोडं असं सगळ्यांचे थोडे क्लिप्स घेऊन मी आता हा व्लॉग करणार आहे. आपकी पहुंच उधर तक ही थी, यहाँ तक नहीं है. पण जे मेहनत करून पिकवतो ना, त्याची ती पूजा करायची असते. जे धान्य उगवतं ना आता, आणि ते जे हुंडे मारतात ते का बरं? कारण पोरा सगळीकडे शांती म्हणून ते फिरून येतात ना शेतामध्ये, ते टाकून पुन्हा जे काय झाले ते सगळ्या शेतात त्यांनी काहीतरी पूजा करून येते. सगळं शिंपडतात. काय? ते वेलाखत गेलेस सगळीकडे काय करतात? शिंपडून यायचं ते काल ते काय त्याचं रिझन काय? थंडी असते. थंड म्हणजे धान्य असं पीक बरबराट जसं खत घालतात ना, तसं ते आपण शिजवले धान्याला भरभराट यावी. सगळ्या धान्याला पिकाला, नवीन पिकाला ते टाकून आलं की चालते. चांगलं. जय जिनेंद्रजी. मला असं विचारायचं होतं की आजकाल का सेलिब्रेट करतो, म्हणजे आपण हे पूजा तेन करतो शेतात येऊन, तर ते का? आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे हा, आणि आपल्या देशामध्ये 80% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.
आणि अशा या काळ्या मातीची उतराई होण्यासाठी म्हणून आपण त्या काळ्या मातीची पूजा या वेळामुशीच्या निमित्ताने करतो. आणि हा पोचणारा जो पोशिंद आहे बळीराजा, त्या बळीराजाच्याही उतराई होण्यासाठी म्हणून आपण हा सण साजरा करतो. याच्या मागचा उद्देश की सुख समृद्धी लाभावी, पिकाचं उत्पादन चांगलं व्हावं, त्या निमित्ताने आपण वेळामुशी आपल्या देशामध्ये साजरी करतात. ओके, थँक्यू आजी सगळ्यांना सांगितल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. झाड पडेल. थांब मागं जाऊ नको. इकडे बघा आता सगळं झालं की हाय क्यूटी, हाय क्यूटी, हाय क्यूटी, हाय क्यूटी, हाय क्यूटी. सरजा राजा है अपने, ये सरजा. हाय सरजा राजा. तो राजा आहे, त्यांनी तिचं काम करायला लागलं. हॅलो क्यूटी. मी ह्याच्या जवळ जाऊ शकत नाही, सॉरी. I have my limits and I know my limits. कसले आमची गाडी? असले गाडी चल 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 No offensive talks. तुझ्या दुखायला अंगठ्यावर टाकलं मेंटल. कॅमेरा दिखायचा एक्सप्रेशन. काय आहे ग दीदी? रामफळ. अच्छा आले का ते? झालं नसेल, अजून पिकलं नाही. पिकलं नाहीये ते. काय छपरीवाणी कुठे गेली कॅमेरा घेऊन? तुझ्याच बोल नको, रेकॉर्ड झालं ना, लोक तुला स्पॅम करतील. काय छपरे माणसाला घेऊ नको परत. मग इथं पण आहेत रामफळ ब्रो. इथं चिक्कू आहेत, चिक्कू 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 चिक्कू. इथं पिलू पिलू चिक्कू आहेत. पण हे बघू जरा. तिकडे चिंचाचं झाड आहे पुढं. चिंचाचं झाड आहे पण चिंचाचं सीझन नाही आहे सध्या. उन्हाळ्यात मी एकदा येईल गाईस, तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. हे काय चिंचाचं पण मोठे असायला पाहिजे होते ढाळ. रान आहे, रान, गव्हाचं रान आहे, गव्हाचं रान. मामा सॉरी सॉरी. चहा प्लस फॅमिली टाइम, बेस्ट ईव. अबे यार ठीक आहे. हो हो. صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها بكف وهزت مكان हॅलो गाईज झालंय. मी स्टार्ट पण इथंच केलं होतं व्लॉग आणि मी एंड पण इथंच करते. दॅट्स ऑल फॉर टुडेज व्लॉग गाईज. आणि ही अशी म्हणजे हे असं सगळं म्हणजे सगळे मिळून इकडं वेळामोशा सेलिब्रेट करतात. आणि मी ह्याचं मिनिंग काय ते पण त्यामध्ये टाकलं आहे. तुम्ही सगळं पूर्ण व्लॉग बघा आणि आय होप तुम्हाला व्लॉग आवडेल. आणि थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. मला थंडी असते तर खुडखुड हे होत्या. Thank you so much for being here and let me know how's the vlog in comment and don't forget to subscribe, like, comment. Bye.